रिलॅक्स. रिलॅक्स. तुमच्या मानेमध्ये C4-5 C5-6 मध्ये गॅप आहे आणि कमरामध्ये L4-5 L5 मध्ये. त्यांनी सांगितलं पुढचं तर ऐकून घ्या ना. आता मानेमध्ये वरची जी डिक्स आहे ती वरून खाली सरकून भरपूर दिवस झाले, पण त्याच्यातलं जे जसं जसं कार्टिलेज घसलं जातं बाहेर येतं तशी सर्वाइकल नावाची नस जपली जाते. जशी जशी नस जपली जाईल तर ती जी व्हेन्स आहे ती ब्रेनला, छातीला, पाठीला, शोल्डरला, हाताला कनेक्ट असते. म्हणून तुमची मानेपासून दोन्ही हात आता याला म्हणतात सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस. तुम्ही ह्या कुशा झोपले या हाताला मुंगी येतात, ह्या कुशा झोपले या हाताला मुंगी येतात, बसून उठले कधी कधी चक्कर येतात, पाठीमागून डोकं दुखत असतात. म्हणून हाताला कंटिन्यू वात येतो. बरोबर. पाठीमागून हे डोकं दुखत असतं. हे सगळं हे तुम्ही मला सांगायला पाहिजे. आता ही जी व्हेन्स छातीला कनेक्ट कशी तर आपल्या दुखलं ना. आता याला म्हणतात सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस. कधी कधी बसून वाटतं का चक्कर येतात. आता जोपर्यंत तुम्ही आता हा प्रॉब्लेम वाढतो, औषध आणून घेणं, मान मोडणं, डॉक्टर वजन घेणं, हेवी काम करणं, खांद्या वजन घेणं, आता याला म्हणतात सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस. तुम्ही याच्या मरेपर्यंत जरी गोळ्या औषधं खाल्ल्या, आजार गोळ्या औषध बरा होऊ शकत नाही, होत. दुसरा हा झाला पहिला आजार. दुसरा कमरामध्ये 4-5 नंतर परत दुसरा गॅप. तिथे पण तशी डिक सरकली. डिक सरकून भरपूर दिवस झाले, कमीत कमी 5 ते 8 वर्ष. पण जसं जसं कार्टिलेज आत्ता बाहेर आलं एवढे 2 ते 2-3 वर्ष, जसं गादी फाटली गेली, घसली गेली, बाहेर आली, तशी इथून ही जी वेन्स आहे पायाला कनेक्ट आहे दोन्ही. म्हणून कमरापासून दोन्ही पाय दुखतात, जड पडतात, रग लागते, कळ लागते, मग घ्या. बरोबर आहे का चुकीचं? थोडं चाललंय की पायाला कळ लागते, लगेच बसून घ्या. ज्या दिवशी हेवी काम केलं, वजन उचलले की जास्त कंबर दुखतं, पाय दुखतं. बरोबर. तुम्ही संडासला टॉयलेटला बसले, गुडघ्या बसले, मांडी घातली, पायाला मग यायला आजार पडणार बरेच. आता याला म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. याच्यावर पण तुम्ही बरेच गोळ्या औषधं खाल्ले, काही उपयोग होत नाही. याला एक तर जगात 2 ऑप्शन, एक तर ही प्रोसेस, नाही तर प्रमाण 3rd स्टेजच्या पुढे गेलं तर ऑपरेशन सांगितलं असं आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा हा आजार जसा एकदा BP डायबिटीज आजार लागला तो मरेपर्यंत असतो, तसा हा पण आजार एकदा लागला तो आयुष्यभर. याला आयुष्यभर नियमात राहणं हाच एक उपाय. म्हणजे तुम्ही माझे 80% रिकवर होणार, 20% मरेपर्यंत राहील. 20% म्हणजे काय, तुम्ही डोक्या वजन घेतलं परत त्रास येईल, खांद्या वजन घेतलं परत त्रास येईल, 15 ते 20 किलोच्या पुढं बिना बेल्टचं वाकून काम केलं, वाकून वजन उचललं परत त्रास येईल. याला हे नियम आयुष्यभर लक्षात ठेवायचे. याला पालतं झोपणं बंद, 30 डिग्रीत बसणं झोपणं बंद, आंबट वाटतं थोडे दिवस खायचं नाही, समज. याला म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. याला 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात कवरेज. जे MRI मध्ये जे सांगितलं आहे ना, जे मी सांगितलं बरोबर सांगितलं का चुकीचं सांगितलं? तुम्हाला सांगितलं असेल ना डॉक्टरांनी गादी सरकली. तुम्ही ब्रेनचं पण MRI करेल डॉक्टर. हा, मग डोक्यालाही मुंग्या येत होत्या ना. डोक्याला मुंग्या काय आहे ते मी सांगितलं स्पष्ट काय. हा जो तुमचा स्पायनल कॉर्ड, हे बघा, हा L4-5 L5 दिसलं किती गादी सरकली दिसली. दुसरं C4-5-6 इथे थोडीशी सरकली, इथं शूज आहे. आता हा इथं भरपूर जुना आहे, पण याच्यापेक्षा याचं जास्त आहे प्रॉब्लेम. म्हणजे मी आता लेटेस्ट MRI केला, याच्यात बरंच प्रॉब्लेम दिसतो. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस हे केलं असेल त्यावेळेस कमी असेल माझ्यामध्ये त्रास, आता भरपूर त्रास जास्त तकलीफ. तेच सांगतो, याच्यापेक्षा बऱ्याच प्रमाणात आता गादी सरकलेली दिसेल. खूप याला 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात कवर होईल, 1-2 दिवसात कवर होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं याला नियम आहे, तुम्हाला मगाशी सांगितलं, पूर्ण पाळतो. आता हे जर मी तुम्हाला 10 दिवसांनी विचारले हे नियम, तुम्हाला सांगता येईल का? नाही सांगता येणार. म्हणून तुम्हाला ते रेकॉर्ड करू. हात पाठीमागे क्रीम वगैरे काही करता? डेली असते. याला थोडे दिवस क्रीम बंद. तर याच्याने तुमचं युरिक ऍसिड वाढलं, सकाळी उठलं जॉईंट पेन, दाचा पेन वगैरे होता का? जॉईंट वगैरे पेन होता का? सकाळी उठल्यावर अंग दुखतं, कचकच होतं, असं काही होतं? लूज एकदम पाय दिला सोडा. रिलॅक्स. लूज लूज लूज. खुश होतो का? माय
टाका पुढे. हातचं बाहेर सरळ. रिलॅक्स. सेम. पाय इकडे डोकं इकडे. बरं, तिकडे डोकं करा. तुमचं अंग पूर्ण ठसठस करतंय आणि तुमचं युरिक ॲसिड वाढलंय. B12 चेक करणं गरजेचं आहे. त्याला काय B12 युरिक ॲसिड ते मला रिपोर्ट आणून दाखवा उद्या येतात. डोकं इकडे पाय तिकडे करा. खालचा पाय सरळ करा. जेवढं मी सांगितलं याच्या आधी याच्या एवढे स्पष्ट एखाद्या डॉक्टरने सांगितलं का आजपर्यंत? हां, पाय इकडे डोकं तिकडे करा. 2 मिनिटं. पाय सरळ झोपून. हां, उचलून या साईडला सरळ झोपून. रिलॅक्स एकदम. खाली खाली झोपा. खाली पाय मान खाली ठेवा. रिलॅक्स. पाहतो झोपा. मान दोन्ही हात कंबर दोन्ही. 1 मिनिट. हात खाली खाली घ्या. 2 2 1. Dos.